आज आजच्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले मुद्दामहून जयपूरहून माननीय आमदार आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री श्री सचिन पायलट आज मुद्दामहून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्याबरोबर मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी राधानगरी तालुक्यात एक माझा कार्यक्रम झाला होता. डांगे साहेब 25-30 वर्षापूर्वी आपल्या बरोबर झाला होता ना कार्यक्रम आपला राधानगरी. राधानगरी आपले माननीय आमदार श्री अमित देशमुख, माननीय आमदार श्री विश्वजीत कदम, माननीय ॲडव्होकेट रामहरी रुपनवर आज ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि याचे आजच्या या अहिल्यादेवी होळकरांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो पुतळा आज इथं उभा झालेला आहे त्याचे शिल्पकार खऱ्या अर्थाने आणि माझी माननीय आमदार श्री बंटी पाटील, माननीय आमदार श्री PN पाटील, माननीय आमदार ऋतुराज पाटील, माननीय आमदार जयंत आसगावकर, माननीय आमदार जयश्रीताई जाधव, माननीय आमदार राजूबाबा आवळे, श्री विजय देवने, श्री संजय पवार आहेत का? संजय पवार नाही आहेत. माननीय संजय बाबा घाटगे, माननीय निलोफर आजरेकर, माननीय संजय मोहिते, शारंगधर देशमुख साहेब, श्री सचिन चव्हाण आणि या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजित केला आहे ते आपले बबनराव राणगे आणि त्यांचे सर्व सहकारी, मल्हार सेना, महाराष्ट्र धनगर समाज महासंघ वगैरे इत्यादी या सर्व धनगर समाजाचे सगळे सभासद प्रतिनिधी आणि सर्व उपस्थित आज इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आलेले सर्व माझे धनगर समाजातली सर्व बंधू भगिनींनो आणि सर्व आज उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने आज आपल्या कोल्हापूरमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा ज्याला आपल्या जिल्ह्याला लाभलेला आहे त्या जिल्ह्यामधली मोठ्या प्रमाणात धनगर समाज, मराठा समाज, सर्व समाजातील इतर समाजातील सर्व मंडळी आज जिथं एकत्र येऊन एक बहुजन समाजाची एकता आपल्याला प्रदर्शन करीत आहेत, ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला माहीत असेल नसेल तर सर्वात पहिले जे आपल्या समाजातील उल्लेखनीय व्यक्ती जे माझ्या माहितीप्रमाणे झाले ते आपले मल्हारराव होळकर आणि याच्यानंतर त्यांच्या स्नुषा अहिल्यादेवी होळकर ज्या
ज्यांचं नाव आपण बघता बघता त्यांच्या आयुष्यातच त्यांना अहिल्याबाई म्हणता म्हणता आपण अहिल्यादेवीच्या नावाने त्यांना ओळखू लागलो, अशा या महान स्त्री यांचा पुतळा आज आपण इथं बंटी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी महानगरपालिकेतले आणि इतर सर्व यांच्या प्रयत्नाने इथं आज बसवला आहे. अलीकडच्या काळात जर पाहिलं तर आजही आपल्या नवीन राजवाड्यामध्ये तुकोजीराव होळकर यांचा छोटा पुतळा, अश्वरूढ पुतळा आपल्या वाड्यामध्ये आहे आणि तो एवढा चांगला आहे तर जवळजवळ अश्वरूढ पुतळ्यांपैकी तो एक चांगला मानला जातो. आपल्यापैकी बऱ्याचशांनी तो पाहिला नसेल, पण पुन्हा एकदा आपण कधी आला तिकडं तर निश्चित आपल्याला बघायला मिळेल. ते आपल्या कोल्हापूरला आले होते आणि नंतरच्या काळात सुद्धा त्यांचे चिरंजीव यशवंतराव होळकर हेही आले होते. यशवंतराव होळकरांना तर आपल्या कोल्हापुरातल्या कन्या त्यांचं लग्न यशवंतराव होळकरांशी झालेलं होतं आणि तेव्हापासून एक दोन्ही समाजामध्ये, धनगर समाज आणि मराठा समाजमध्ये एक तऱ्हेचे खरोखर एकी तयार झाली, एक रूप तयार झालं. आणि मला तर असं कधी असं वाटत नाही काही धनगर समाज वेगळा आहे किंवा मराठा समाज वेगळा आहे, सर्व एकच आहेत असं मला वाटतं आहे. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की माझ्या शेतावर मी सुद्धा मेंढरं पाळलेले आहेत, तर मी सुद्धा धनगर आहे. तर फारसा फरक नाही आहे, सर्व एकच आहेत. देवाने सर्वांना एक केलेला आहे. तर समाजामध्ये ज्या फरक जो केला जातो तो माणसामुळेच होतो आहे, नैसर्गिक रित्यांमधने होत नाही. अशा तऱ्हेने हा संबंध आहे. आणि विशेष म्हणजे शहाजी छत्रपती महाराज जे देवाचे अधिपती होते, दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी लढाईवर आफ्रिकेला जावं लागलं, त्यांना युरोपमध्ये जावं लागलं आणि त्यांच्या जवळच संस्थांच्या जवळच लागून इंदोर संस्थान होतं. त्यावेळी यशवंतराव होळकर तिथले अधिपती होते. आणि आपल्याला ही गोष्ट निश्चितच माहीत नसेल असं मला वाटतं. ज्यांनी अभ्यास केला आहे एवढं आहे की हे महाराज यशवंतराव हे जरा तब्येतीने एक काळ जरासं त्यांची तब्येत बरी नव्हती, दीर्घकाळ बरी नव्हती. तेव्हा ते इंग्लंडला न जाता अमेरिकेलाच आपल्या ट्रीटमेंटसाठी गेले होते आणि जवळजवळ 1 वर्षभर त्यांना तिथं राहावं लागलं होतं. आणि ते वर्ष होतं मला वाटतं 1943-44 1943 किंवा 1944. त्यावेळेस महाराज यशवंतराव होळकर यांनी आपलं संस्थान आपले बंधू म्हणून शहाजी महाराजांना, तत्कालीन त्यांना विक्रमसिंह पवार म्हणून ओळखायचे, देवाचे अधिपती असल्यामुळे,
त्यांनी संपूर्ण त्यांना स्वतःचे पॉवर्स देऊन स्वतःचं राज्य चालवायला, जे देवा संस्थांपेक्षाही होळकर संस्थान, इंदोर संस्थान हे कितीतरी मोठं होतं, तरी या बंधुभावातल्या भावनेने आणि त्यांच्या विश्वासाने त्यांनी पूर्ण 1 वर्ष पूर्ण अधिकारवाणीने आपलं संस्थान एका नरेशनी दुसऱ्या नरेशाला चालवायला दिलं. ही एकमेव असं उदाहरण आपल्याला ऐकायला मिळू शकतं आहे. त्यांनी विशेष चांगल्या तऱ्हेने चालवलं. नंतर ते परत आले. यशवंतराव महाराज अमेरिकेतून त्यांनी पूर्ण आपल्या संस्थांचा चार्ज परत घेतला आणि त्याच्या आधीपासून नंतरसुद्धा ते भावासारखे बंधुभावात ते राहत होते. अशा तऱ्हेने तेही शहाजी महाराजांच्या काळात इथं एकदा आलेले होते. त्यांचा मोठा सत्कार इथं झालेला होता आणि त्या तऱ्हेने हे सातत्याने नेहमीच हे दोन्ही समाज एकच आहेत असं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो. आणि खऱ्या अर्थाने हा समाज जरी धनगर व्यवसायामध्ये पूर्वी फक्त राहत होता, पण मल्हारराव होळकरांच्यापासून ते थेट तुकोजीराव होळकरांपर्यंत आणि यशवंतराव होळकरांपर्यंत या समाजाने सैन्यामध्ये सुद्धा मोठी कामगिरी बजावली आहे. एवढी मोठी कामगिरी बजावली की पुण्याला जेव्हा जे कधी होळकर यायचे, यशवंतराव होळकर यायचे, तेव्हा पुणेकर लोक घाबरून जायचे आणि त्यांचं मानपान ठेवून त्यांना व्यवस्थित अनेक वेळा त्यांनी ठेवलेलं आहे. अशा तऱ्हेने त्यांचा दबदबासुद्धा होता. साधा दबदबा तो नव्हता. त्या काळामध्ये इंदोरहून पुण्याला येऊन आपला दबदबा बसवायचा हे सोपं नव्हतं, तरी त्यांनी बसवला होता. आणि मला त्याशिवाय माझा एक वेगळा विशेष आनंद वाटतो आहे की मला इंदोरमध्ये 3 वर्ष काढण्यासाठी, शिक्षणासाठी मी तिथं राहिलो आणि तेव्हा या सर्व मंडळींचा सहवास तिथं झाला आणि तेव्हापासून मी सुद्धा ह्या समाजाबरोबर एकरूप राहिलो होतो. तेव्हा तिथं सरदार गावडे, सरदार मतकर वगैरे असे मंडळी होते. ते सुद्धा मला ज्येष्ठ मंडळी होते. ते मला नेहमी मार्गदर्शन करायचे आणि एक तऱ्हेने खऱ्या अर्थाने माझं त्यांनी पालकत्वसुद्धा इंदोरमधलं त्यांनी केलेलं होतं. आज आपला हा समाज यांच्यावर जसा मराठा समाज न्यायासाठी सारखा धडपडत आहे, तसा हा समाजसुद्धा न्याय मिळवण्यासाठी धडपडत आहे. आणि कधी ना कधी आपल्याला न्याय मिळणार यात काही शंका नाही. आणि तो मिळवल्याशिवाय आपण कोण राहणार नाही हेही आपण निश्चित बघणार. भविष्यकाळामध्ये या समाजापुढे कोल्हापुरात असो किंवा कुठेही असो काही प्रश्न असतील, आमचे बंटी पाटील तर आहेतच आहेत आणि इतर आमदारही आज इथं उपस्थित आहेत आणि जिल्ह्याच्या बाहेरचेही आमदार उपस्थित आहेत. माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपले सचिन पायलटसुद्धा इथं उपस्थित आहेत. हे सर्वजण, मला वाटतं राजस्थानमध्ये सुद्धा हा धनगर समाज मोठा असावा. त्यांना तिथं काय म्हणतात मला माहीत नाही, परंतु मोठा असावा तिथं निश्चितच असणार तिथं. कारण मेंढपाळ हा सगळा व्यवसाय हा संपूर्ण भारतभर होतो आहे आणि म्हणूनच हा समाज भारतामध्ये एक महत्त्वाचा समाज आहे जो सगळ्यांचे पोट भरतो आहे. मटण आपल्याला त्यांच्यामुळेच मिळतं आहे. मटण खाल्ल्याशिवाय आपण राहत नाही. तर
हा खरं म्हणजे आपला अन्नदाता समाज आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. या अन्नदाता समाजाने सातत्याने आपल्याबरोबर राहिलं आहे, सर्वांच्या बरोबर एकजुटीने राहिलं आहे. त्याबद्दल मी या समाजाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. ते आज इथं या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी मुद्दामून आलेत, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि एक तऱ्हेने एक बंधुभाव हा सातत्याने आपण जीवन ठेवू. कोल्हापूरच्याचा एक जिवंत उदाहरण आहे, त्याचाच मी आपल्याला थोडी माहिती दिली. आणि हा बंधुभाव हा सातत्याने ठेवला पाहिजे, जेणेकरून आपण कुठलाही प्रश्न एकत्रित आपण जेव्हा हाताळतो तेव्हा त्याच्यामध्ये ताकद येते आहे. एकत्रित आपण कुठलाही प्रश्न हाताळला तर ती ताकद आपल्या हातामध्ये येते आहे आणि म्हणूनच आपला हात मजबूत होतो आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. तर या प्रसंगी आज जे उपस्थित आहेत सर्व म्हणजे माझे बंधुभाऊ बहिणी सर्व आज जे सर्व उपस्थित आहेत त्यांना मी आज शुभेच्छा देतो. आणि माझं अध्यक्ष भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.